हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी कॉलेजला पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर सुट्टी मारली. का तर आज मम्मी गावाला गेली होती आणि मला खूप बोर झालं होतं. मला आराम हवा होता. म्हणून मी आज घरीच थांबलेली. आणि घरी थांबली म्हणजे काय, सनस्क्रीन लावायचंच आहे ना. तर सनस्क्रीन वगैरे लावलं, नाश्ता वगैरे केला. आज बाय द वे थर्सडे होता ना, तो उपवास होता माझा. मग मी सकाळी मिल्कशेक घेतलं. आता मिल्कशेक काय, तर मला हे तुम्हाला खूप दिवसापासून सांगायचं होतं, की हे जी पावडर आहे ना, हीच मी टाकून लाइक मिल्कशेकसारखं पिते. आता ही पावडर कसली आहे, तर यामध्ये सर्व काही काजू, बदाम, पिस्ता सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स आहे. आता ही पण संपत आलेली आहे, पण ही परत जेव्हा बनवेल ना, तेव्हा मी याची रेसिपी पूर्ण देईल तुम्हाला. आणि खूप छान, म्हणजे खूप पौष्टिक आणि पूर्ण पोट मस्त असं भरून जातं. काहीच गरज नाही नंतर 2-3 घंटे खायची काही. मग मी तेच घेत असते. दर कॉलेजला जायच्या आधी पण मी तेच घेत असते. तर ते घेतलेलं मी आणि दुपारी मग मी ना मूव्ही वगैरे बघितलं आणि झोपून घेतलेलं. मग संध्याकाळी मला यांना घ्यायला जायचं होतं. मग मी यांना घ्यायला गेलेली आणि तिकडून आल्यावर स्वयंपाक केला. आज मी स्वयंपाकात करणार होती शेपूची भाजी. तर आता मला ना शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकायची होती. पण हे ना माझी मम्मी सगळ्या डाळ मिक्स करून ठेवते, कारण ते सगळं एका सोबतच आम्ही डाळ पण अशीच करतो. मग आता याच्यासाठी मी डोकं लावलं, चाळण घेतली आणि मुगाची डाळ वेगळी केली. तर मी सांगते शेपूची भाजी मी कशी केली. सर्वात पहिलं तेलमध्ये लसूण, मिरची आणि ची पेस्ट टाकली. थोडंसं लाल होऊ दिलं. मग त्यात थोडीशी मुंगाची डाळ टाकली आणि हिंग पण टाकलं आणि हळद टाकलं. आणि त्यानंतर मग थोडंसं मीठ आणि मग पटापटा स्वयंपाक केला, पोळ्या वगैरे केल्या आणि मी थोडासा भात पण घातला होता, कारण माझ्या भावाला शेपूची भाजी एवढी काही आवडत नाही. म्हटलं साइड बॅकला त्याला भात ठेवते, जेणेकरून तो नाही जेवला तरी भात खाऊन घेईल. आणि मग मम्मीलाही जेवण दिलं आणि मीही उपवास सोडून जेवण केलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.